चाकणकर ही तंत्रमंत्र करायच्या. सोमवती अमावस्याला अनामिका कापली. सुषमा अंधाऱ्यांच्या आरोपानं खळबळ. सोमवती अमावस्येच्या दिवशी स्वतःची अनामिका कापून अशा पद्धतीची तंत्रमंत्र विद्या करतात. भोंदू बाबा अशोक खरातचे काळे कारनामे जसजसे उघड होत आहे तसतसं राज्याच्या राजकारणातही भूकंपाचे धक्के बसत आहेत. आता तर मंत्र्यांच्या बरोबर अधिकाऱ्यांचीही त्यांच्यासोबत असलेली उडबस समोर आली आहे. या प्रकरणात अडचणीत आलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर ठाकरे सेनेनं गंभीर आरोप केले. खरातला गुरुस्थानी मांडणाऱ्या चाकणकरांचा गुरुवारी पाद्यपूजनाचा फोटो समोर आल्यानंतर चाकणकर ही तंत्रमंत्र करायच्या. सोमवती अमावस्याला त्यांनी अनामिका कापली होती असा खळबळजनक आरोप सुषमा अंधारेंनी केलाय. एका पीडितेने सांगितलं की चाकणकर स्वतः तंत्रमंत्र विद्या करत होत्या. ज्या बाईंना महिला आयोगाच्या अध्यक्षपदी बसवलेलं आहे त्या बाई 2 सप्टेंबर 2024 ला सोमवती अमावस्येच्या दिवशी स्वतःची अनामिका कापून अशा पद्धतीची तंत्रमंत्र विद्या करतात असं पीडित महिला सांगतात. सप्टेंबर ते जानेवारी पर्यंत ही चाकणकरांच्या हाताला जखम होती. अशाच पद्धतीची जखम अजून एका व्यक्तीला होती पण त्याचे फोटो अजून आले नाहीत, तेही फोटो निघाले. अशोक खरात तांत्रिक अघोरी पूजा करायचा, मात्र चाकणकरांवरही अघोरी विद्या केल्याचा आरोप झाल्यानं राजकीय क्षेत्र हादरून गेलंय. अनामिका कापण्यामागचं गूढ काय आहे ते पाहूया. अनामिका म्हणजे अंगठ्यापासून 4थ्या क्रमांकाचं बोट. या बोटाची नस थेट हृदयाशी जोडलेली असते असं मानलं जातं, म्हणून लग्नाची अंगठीही याच बोटात घातली जाते. हे बोट सूर्याशी संबंधित आहे. या बोटाच्या मुळाशी सूर्याचा पर्वत असतो जो व्यक्तीच्या जीवनातील यश आणि मान सन्मान दर्शवतो. अनामिकेवर चांगलं चिन्ह, उदाहरणार्थ त्रिकोण, चौरस, हे यशाचं आणि उत्तम करिअरचे संकेत मानले जातात. या बोटाचा वापर प्रामुख्यानं मंत्राचा प्रभाव वाढवण्यासाठी, विशिष्ट मुद्रा करण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्तीला वश करण्यासाठी केला जातो. हृदय आणि मनाशी संबंध असल्यानं तंत्रमंत्रात अनामिकेला महत्त्व आहे. गेल्या काही वर्षात खरातच्या अघोरी पूजेत आणखी कोण कोण बडे नेते अधिकारी सहभागी झाले होते याची पारदर्शकपणे चौकशी होणं गरजेचं आहे. राजकीय नेत्यांवर भोंदू बाबांचा, मांत्रिकांचा प्रभाव असणं नवं नाही, मात्र मोठ्या पदावर असलेले राजकारणी स्वतःच अशा अघोरी विद्या करत असतील तर सर्वसामान्यांकडून विज्ञानवादी दृष्टिकोनाची काय अपेक्षा करणार. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई.